हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टँडर्ड 10th मराठी अक्षर भारती त्यातील 10वा पाठ रंग साहित्याचे। ह्या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। तर बघा, पहिला प्रश्न आहे, प्रस्तुत पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावे लिहा। तर बघा, साहित्य प्रकारांची नावे: कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आकृतीबद्ध पूर्ण करा। पहिलं बघा, कथेचे प्रकार: परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा। त्यानंतर आहे कवितेची वैशिष्ट्य: आटोपशीर छोटे रूप, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणे, शब्दरचना अर्थपूर्ण व चपळ असते, कल्पनांना सुंदर आविष्कार असतो। त्यानंतर आहे कवी कुसुमाग्रज। नाटक कोणतं आहे? नटसम्राट। प्राप्त पुरस्कार: ज्ञानपीठ। मूळ गाव: विवा शिरवाडकर। त्यानंतर आहे काव्यसंग्रह: विशाखा। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा। तर बघा, चरित्र आणि आत्मचरित्र यातील आपल्याला फरक स्पष्ट करायचे। तर बघा, चरित्र थोर व्यक्तिमत्वांच्या आयुष्याची गाथा। त्यानंतर आत्मचरित्र स्वतःच्या जीवन प्रवासाचे तटस्थपणे केलेले वर्णन। त्यानंतर बघा, चरित्र संघर्षमय कर्तृत्वान जीवनाचे चरित्र, सामान्य माणसाच्या प्रेरणादायी। त्यानंतर आत्मचरित्र आयुष्यातील विविध टप्पे, वळणे, भलवुऱ्या अनुभवांचे कथन। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, खालील दिलेल्या अनेक वचनी नामांचे एक वचनी रूप लिहून त्यांचे वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा। बघा, रस्ते, रस्ता, मग वाक्य कसं येईल? घाटात वळणाचा रस्ता आहे। त्यानंतर बघा, वेळा, वेळ, मग बघा वाक्य कसं येईल? तुला किती वेळ लागेल परत यायला? त्यानंतर बघा, भिंती, भिंत। त्यानंतर वाक्य बघा, घराची ही उजव्या बाजूची भिंत आहे। त्यानंतर बघा, विहिरी, विहीर, वाक्य कसं येईल? ही विहीर खोल आहे। त्यानंतर आहे घड्याळे, घड्याळ, मला नवीन घड्याळ घेतले। त्यानंतर आहे माणसे, माणूस, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, खालील शब्दांना पर हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बनवा। मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा, त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा। बघा, परचे काय काय शब्द आहे? परप्रांत, परभाषा, परदेश, परग्रह, परराष्ट्र। त्यानंतर 6वा प्रश्न आहे, खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा। तर बघा, आपल्याला काय काय शब्द दिलेले आहे? यथामती, प्रतिदिन, आईवडील, 4-5, त्रिभुवन, केरकचरा, भाजीपाला, चहापाणी, आज जन्म, गैरशिस्त, विट्टी दांडू, पापपुण्य, स्त्री पुरुष। तर बघा, अव्ययभाव समास कोणते कोणते शब्द येतील? प्रतिदिन, आजन्म, गैरशिस्त, यथामती। त्यानंतर आहे वैकल्पिक द्वंद्व समास, त्यामध्ये काय काय शब्द येतील? पापपुण्य, 4-5। त्यानंतर आहे इत्वेतर द्वंद्व समास, तर बघा, आई वडील, स्त्री पुरुष, विट्टी दांडू। त्यानंतर आहे समाहार द्वंद्व समास, बघा, चहापाणी, भाजीपाला, कैरकचरा। त्यानंतर आहे द्विगु समास, बघा, त्रिभुवन। त्यानंतर 7वा प्रश्न आहे, स्वमत। बघा, पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे लिहा। उत्तर बघा, पुस्तकांशी मैत्री म्हणजे निर्भेळ आनंदच। पुस्तके आपल्याशी बोलतात, त्यांचे विचार प्रकट करतात, ज्ञान देतात, चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात, कठीण संकल्पना सोप्या करून सांगतात, चित्राद्वारे शब्दातून मनमोकळ्या गप्पा मारतात, शब्दसंग्रह वाढवतात, प्रसंगी विविध स्थळांना भेटी दिल्याचा आनंद देतात। पुस्तके आपल्यावर कधीही रागवत नाही, रुसत नाही, भांडत नाही, काही अपेक्षा ठेवत नाही, म्हणून त्यांच्याशी मैत्री करून आपणही त्यांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्य प्रकारांची वैशिष्ट्य तुमच्या शब्दात लिहा। उत्तर बघा, मला आवडलेला साहित्य प्रकार म्हणजेच कादंबरी। कादंबरी म्हणजे मोठी कथा, विविध पात्रांनी प्रसंगांनी नटलेली, सजलेली। कादंबरी जर खुमासदार असेल तर ती हातातून सोडवत नाही, पुढे काय होणार याची उत्कंठा लागते, त्यातील पात्रांचा परिचय होतो व ती पात्रे आपल्याला आपल्यातीलच वाटू लागतात। कादंबरीत मन रम्मान होते, सुखाच्या प्रसंगात भान हरपते, दुःखी प्रसंगांनी अतिशय वाईटही वाटते। इतके तादवय कादंबरीशी साधना येते। ययाती, स्वामी या कादंबऱ्या माझ्या आवडत्या आहेत। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा। उत्तर बघा, वाचाल तर वाचाल या युक्तीप्रमाणे वाचनाने आपणास अनेक लाभ होतात। वाचनाने शब्दसंपत्ती वाढते, नवनवीन संकल्पना कळतात, विचार प्रकल्प होतात। लेखक होण्यासाठी या सर्वांचा उपयोग होतो।
समाजातील चालीरीती, संस्कृती, नवीन शोध, पर्यटन, शैक्षणिक स्तर यांची माहिती वाचनाने मिळते. विचारांची बैठक पक्की होते. काळाचे भान येते. नव्या जुन्या गोष्टी कळतात. उत्तम विचार समर्थ लेखनाद्वारे प्रकट होतात. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांबाबत खालील मुद्द्यांचा विचार करून माहिती लिहा. तर बघा, आपल्याला कशाची उत्तरं लिहायची आहे. पुस्तकाचे नाव, लेखक, साहित्य प्रकार, वर्णन विषय, मध्यवर्ती कल्पना, पुस्तकातून मिळणारा संदेश, मूल्य, सामाजिक महत्त्व, आवडण्याची कारणे. तर आपण बघणार आहोत आधी पुस्तकाचे नाव. काय नाव आहे पुस्तकाचं? श्यामची आई. लेखक कोण होते? साने गुरुजी. साहित्य प्रकार काय आहे? कादंबरी. त्यानंतर वर्णविषय काय? श्यामवर बालपणात त्याच्या आईने केलेले सुसंस्कार. त्यानंतर मध्यवर्तीय कल्पना, श्यामच्या आईने श्यामचे आयुष्य कसे समृद्ध केले याची कहाणी. पुस्तकातून मिळणारा संदेश, चांगला माणूस होण्यासाठी कोणते संस्कार व गुण अंगी रुजवावेत याची शिकवण मिळते. त्यानंतर मूल्य काय आहे? शिक्षणाचे, संस्कारांचे, व्यवहार ज्ञानाचे व व्यक्तिमत्व विकासाचे मूल्य. त्यानंतर आहे सामाजिक महत्त्व, सामाजिक बांधिलकी कशी जोपासावी व मानवतावाद हाच खरा धर्म ही तत्वे लक्षात येतात. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांची जाणीव होते. आवडण्याची कारणे, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. श्यामवर त्याच्या आईने ममतेने संस्कार करून श्यामच्या मानवतावादी व्यक्तित्व घडवले. श्यामच्या आईचा व श्यामचा आदर्श प्रत्येकाने अंगीकारावा ही शिकवण ही कादंबरी देते. म्हणून जनमानसात ती प्रिय आहे. तर अशा प्रकारे आज आपण रंग साहित्याचे ह्या पाठाचा स्वाध्याय बघितला. इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर and also don't forget to comment. Thanks for watching.